बाळा, थांब जरा. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. यामागे काहीतरी कारण आहे. तू कित्येक दिवसांपासून मनात एक स्वप्न घेऊन जगतो आहेस ना. ते स्वप्न कधी परिस्थितीमुळे ते स्वप्न दूर गेल्यासारखं वाटलं. कधी पैशाची चिंता झाली, कधी आपल्या माणसांनी तुझी साथ सोडली, आणि कधी तर स्वतःलाच प्रश्न पडला की माझ्याच आयुष्यात असं का होतं आणि माझ्या आयुष्यात सुख कधी येणार. पण बाळा, तू काळजी करू नकोस. तुझी परिस्थिती जी आज आहे म्हणजे तुझं संपूर्ण आयुष्य असंच जाईल असं नाही. आज अडचणी आहेत म्हणून उद्याही त्या अडचणी तशाच राहतील असं नाही. तू खूप सहन केलंस बाळा. तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी लोकांना दिसत नसेल, पण तुझ्या ह्या स्वामीला हे सगळं काही दिसत आहे. तू शांतपणे केलेली ती मेहनत दिसत आहे. तू मनापासून केलेली प्रार्थना दिसत आहे. आणि कुणालाही न सांगता तू जे दुःख सहन केलं आहे ते सहन केलेलं दुःख सुद्धा मला दिसत आहे. यापैकी काहीच माझ्या नजरेतून सुटलेलं नाही बाळा. म्हणूनच मी तुला सांगतो की आता घाबरायचं नाही. आता मागे वळून पाहायचं नाही. तुझ्या आयुष्यात बदल एका दिवसात जादूसारखा घडेल असं मी तुला म्हणत नाही, पण तू विश्वास ठेव. योग्य वेळ आली की बंद झालेली दारंही उघडण्याचे मार्ग दिसू लागतील. आणि जिथे तुला आज पैशाची अडचण आहे ना, तिथे उद्या नवीन तुला संधी मिळतील. जिथे आज निराशा आहे तिथे उद्या एक आशेचा किरण दिसू लागेल. आणि जिथे आज तुझ्या मेहनतीची किंमत कुणालाच वाटत नाही, तिथेच उद्या तुझीच मेहनत तुझी ओळख बनेल. बाळा, गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही, आणि श्रीमंती म्हणजे फक्त पैसाच नाही. जर मनात समाधान आणि घरात प्रेम, शरीरात ताकद आणि स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर ही सुद्धा मोठी संपत्ती असते. पण तुझ्या घरात जर संसारात पैशाची चिंता असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं सोडू नकोस. नवीन कामं शिक, नवीन संधी शोध. छोटं काम असेल तरी मन लावून कर. कारण बाळा, मी तुझ्या सोबत आहे. याचा अर्थ तू प्रयत्न सोडायचा असा नाही. उलट माझ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहायचं. आणि तुझं जे स्वप्न आहे ना, ज्या स्वप्नांसाठी तू कित्येक दिवस वाट पाहतो आहेस, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजपासूनच एक पाऊल पुढे टाक. आणि लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस. काल कोणीतरी तुला कमी लेखत असेल तर त्याच शब्दांना तुझ्या उद्याची सीमा बनू देऊ नकोस. तुझं नशीब कुणाच्या बोलण्याने ठरत नाही बाळा. तुझी वाट तुझ्या कर्माने, मेहनतीने आणि धैर्याने तयार होते. कधी कधी मी तुझ्या मनासारखं लगेच देत नाही, कारण मला तुझ्यासाठी योग्य वेळ माहीत असतो. तू म्हणतोस, स्वामी माझं काम कधी होणार, आणि मी म्हणतो, बाळा थोडा धीर धर. वेळ
तुझीही येणार आहे. आज तुला जे बंद दार दिसते त्यामागे खूप सुंदर दारं उघडण्याची तयारी सुरू आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात कायम ठेव. मी एकटा नाही. माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. मी प्रयत्न करणार. मी हार अजिबात मानणार नाही. तुझ्या मनातलं स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी मेहनत ही मोठीच करावी लागेल. पण बाळा, तू जर चालत राहिलास तर रस्ता नक्की सापडेल. तुझ्या आयुष्यात आज अंधार असेल तरी त्या अंधारानंतर पहाट येतेच. आज परिस्थिती कठीण असेल तरी ती कायमची नसते. तू फक्त विश्वास ठेव, मेहनत करत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. बाळा, तुला एक गोष्ट सांगतो. कधी कधी माणूस खूप प्रयत्न करतो पण त्याचा परिणाम त्याला लगेच दिसत नाही आणि अशा वेळी त्याला वाटतं बहुतेक माझ्याच नशिबात हे नाही. पण तसं नसतं रे बाळा. बी जमिनीत टाकल्यानंतर त्याचं लगेच जसं झाड होत नाही, आधी ते मातीखाली स्वतःला तयार करतं आणि वरून पाहणाऱ्याला काहीच घडत नाही असं वाटतं. पण आतून त्याची वाढ सुरू झालेली असते. आणि तसंच तुझ्या आयुष्यातही काही गोष्टींची तयारी आतून सुरू असू शकते. आज तुला त्याचा परिणाम दिसत नाही म्हणून तुझी मेहनत वाया गेली असं समजू नकोस. तू शिकलेला प्रत्येक धडा, तू अनुभवलेली प्रत्येक अडचण आणि केलेले तू प्रत्येक छोटी सुरुवात तुला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत आहे. बाळा, दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करणं बंद कर. कोणाचं घर आधी बांधलं म्हणून तुझं घर कधीच होणार नाही असं नाही. कुणाला काम लवकर मिळालं म्हणून तुझी संधी संपली असं होत नाही. कोणाचं आयुष्य बाहेरून सुखी दिसतं म्हणून त्यांच्याकडे सगळं काही असतं असं नाही. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुझी वाट थोडी उशिराच असेल पण ती तुझी स्वतःची आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पैशाची अडचण आली की काही माणसं स्वतःची किंमत कमी समजू लागतात. आपल्याकडे काहीच नाही आणि आपण कोणाच्या उपयोगाचे नाही असं मनात आणू नकोस. तुझी किंमत तुझ्या खिशात पैसे आहेत यावर ठरत नाही. तुझ्याकडे कौशल्य आहे, हात आहेत, बुद्धी आहे आणि शिकण्याची क्षमता आहे आणि पुन्हा सुरुवात करण्याची ताकद सुद्धा आहे. आज 1 रुपया कमी असेल तर उद्या 2 रुपये कमवण्याचा मार्ग शोध. आज एक काम येत नसेल तर ते शिक. आज कुणी संधी देत नसेल तर स्वतःसाठी छोटी संधी निर्माण कर. लहान सुरुवात कधीच लहान नसते बाळा. एक छोटं पाऊल रोज पुढे टाकलं तर काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर तुलाच जाणवेल की तू किती पुढे आला आहेस. आणखी एक सांगतो, तुझ्या आयुष्यात काही माणसं आली आणि त्यांनी तुला दुखावलं असेल तर त्या दुःखाला मनात कायमचं घर करू देऊ नकोस.
ज्यांनी तुझी किंमत केली नाही, त्यांच्या मागे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करू नकोस. तुझं लक्ष तुझ्या घराकडे ठेव, तुझ्या मुलांच्या भविष्याकडे ठेव आणि तुझ्या कामांकडे ठेव, तुझ्या आरोग्याकडे ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा उभं कर. कारण बाळा, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी संधीच लागते असं नाही. कधी एखाद्या व्यक्तीची छोटीशी ओळख नवीन काम देऊन जाते. कधी एखादी नवीन गोष्ट शिकल्यामुळे कमाईचा मार्ग सापडतो. कधी एखादा निर्णय पुढची अनेक वर्ष बदलून टाकतो. म्हणून समोर आलेली चांगली संधी फक्त भीतीपोटी सोडू नकोस. विचार कर, समजून घे आणि योग्य वाटलं तर धाडसाने पुढे जा. पण चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण बाळा, उशिरा मिळालेला स्वच्छ पैसा मनाला समाधान देतो आणि चुकीच्या मार्गाने आलेला पैसा मनाची शांतता घेऊन जातो. तुला जर सध्या कर्जाची, घर खर्चाची किंवा भविष्यातील पैशाची चिंता असेल तर घाबरून निर्णय घेऊ नकोस. सगळ्या समस्या एकाच दिवशी सोडवायच्या नसतात. आज एक खर्च कमी कर, उद्या एक नवीन कमाईचा मार्ग शोध, परवा एखादं कौशल्य शिक. असं एक एक पाऊल घेत जा. मोठा डोंगर पाहून घाबरू नकोस. पायाखालची पुढची पायरी पाहून चालत राहा. आणि बाळा, तुझ्या घरात जर सध्या तणाव असेल तर रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय टाळ. पैसा कमी असताना घरात प्रेम कमी होऊ देऊ नकोस. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण आपली माणसं मनापासून दूर गेली तर त्यांना परत जवळ आणायला खूप वेळ लागतो. तुझ्या घरात 2 प्रेमाचे शब्द बोल. आई वडिलांची विचारपूस कर. जोडीदाराशी शांतपणे बोल. मुलांसोबत थोडा वेळ बस. ही छोटी कामं आहेत असं वाटतं, पण बाळा, याच गोष्टी मनाला मोठी ताकद देतात. आणि जे स्वप्न तू मनात ठेवले आहेस ना, त्याला फक्त नशिबावर सोडू नकोस. त्यासाठी तारीख ठरव. काय करायचं ते लिहून काढ. पहिलं पाऊल कोणतं हे ठरव आणि मग सुरुवात कर. तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी तुझ्या हातात तयार यश ठेवणार नाही, पण योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटात टिकून राहण्याची ताकद आणि पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य तुझ्यात नक्कीच जागं करेन. म्हणून बाळा, उद्याची चिंता करत बसू नको. आजचा दिवस वाया जाऊ देऊ नको. आज जे शक्य आहे तेवढं कर. थोडं जरी पुढे गेलास तरी ते पुढे जाणंच आहे. आणि एक दिवस तुला मागे वळून पाहताना कळेल, ज्या काळात तू तुझं दुःख समजत होतास तोच काळ तुला मजबूत बनवत होता. म्हणून डोकं खाली घालून जगू नकोस. स्वतःवर राग करू नकोस. तुझ्या जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला शिक्षा देऊ नकोस. चूक झाली असेल तर त्यातून शिक
आणि पुढचं पाऊल अधिक शहाणपणाने टाक. बाळा, तुझी गोष्ट अजून संपलेली नाही. एक कठीण अध्याय म्हणजे पूर्ण पुस्तक नसतं. पुढची पानं अजून तुझ्या हातात आहेत. त्यावर काय लिहायचं हे आजपासून तू ठरवू शकतोस. तुझ्या मनात आशा जिवंत ठेव. तुझ्या हातातलं काम प्रामाणिकपणे कर आणि योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सोडू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप काही चांगलं घडायचं बाकी आहे बाळा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.